सातारा सांगली विधान परिषद निवडणूक 2026ची रणधुमाळी सुरू आहे। उद्या दिनांक 18 जून 2026 रोजी मतदान पार पडणार आहे आणि त्यानंतर 22 जून रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत। यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप तर महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम यांच्यामध्ये मुख्य सामना होत आहे। यावरतीच या रणधुमाळीवरती आज आपण फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे काम करतात ते नंदकुमारजी मोरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मोरे साहेब, लोकशाही भारतमध्ये आपले स्वागत आहे। नमस्ते। तर काय सांगाल, उद्या मतदान होणार आहे विधान परिषदेसाठी। सातारा जिल्हा हा क्रांतिकारक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या जोडीलाच सांगली हा जो भाग आहे हा सगळा बागायतदारांचा पट्टा आहे आणि दिग्गज नेत्यांचा भाग आहे आणि असा संयुक्त सातारा आणि सांगली असा स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदान किंवा सदस्य या सातारा सांगली विधान परिषदेला मतदान करतात। आज आपण पाहिलं तर या मतदारसंघावरती प्रामुख्याने काँग्रेसचा दरारा या मतदारसंघावरती राहिलेला आहे। एवढ्या एक 10 ते 15 वर्षामध्ये अनेक पक्षांचे विभागणी झाल्यामुळे आजही शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नावाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दबदबा आहे। मागच्या वेळेस आपण जर पाहिलं 2017 साली माझ्या अंदाजाने दिवंगत पतंगराव कदम साहेब यांचे बंधू हे निवडून आले होते काँग्रेसकडून। मला वाटते काँग्रेसकडून नसेल पण ते सुद्धा उभे राहिले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेखर गोरे उभे राहिले होते। 123 मतं जास्त असताना सुद्धा विजयी होण्यासाठी तरी 67 मताने त्यांचा पराभव झाला। गोरेंचा एक सोशल इंजिनिअरिंगचा वापर त्या दरम्यान झाला, त्याच्यामुळे हा पराभवाला शेखर गोरेंना सामोरे जावं लागलं। आता ही परिस्थिती तशीच आहे। आता माहितीकडे जास्त मतदान आहे, महाविकास आघाडीकडे मतदान कमी आहे आणि त्यामध्ये अभयसिंह जगताप यांचं म्हणणं आहे की मागची जी निवडणूक झाली ज्यामध्ये मतदान पुढच्या उमेदवाराचं जास्त असताना सुद्धा त्यांचा पराभव झाला, त्याचीच पुनरावृत्ती आत्ता होऊन माझा विजय होईल असा विश्वास अभयसिंह जगताप व्यक्त करतायत। निश्चितपणे अभयसिंहांचा विश्वास जो ते व्यक्त करतात तो अगदी बरोबर आहे। त्याचं कारण सांगतो, ते जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार जरी असले तरी सध्याची राजकीय परिस्थिती बघता या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या काही मागच्या 3-4 महिन्यापूर्वीच्या घटना घडलेल्या आहेत त्या पूर्णपणे लोकशाहीचा खून करणाऱ्या अशा घटना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याकडनं, वरिष्ठांच्याकडनं आणि स्थानिक नेत्यांच्याकडनं झालेल्या आहेत। आज या विधान परिषदेच्या निवडणुकाला व्हीप नसतो, त्याच्यामुळं क्रॉस वोटिंग हे प्रचंड प्रमाणात होईल। या आधारावरतीच कदाचित माननीय अभयसिंह जगतापांचं हे स्टेटमेंट असेल असं मला वाटते। आणि एक वैयक्तिक जर मला तुम्ही विचारलं तर याच्यामध्ये मतदार हा द्विधा मनस्थितीमध्ये आहे की आज ही वेळ आपण जरी सत्तारूढ पार्टीचे सदस्य असलो आणि विरोधकांच्या अशा पद्धतीने आगपाखड होती, कोणत्याही पद्धतीचा कधीही गुन्हा दाखल होऊ शकतो। आज मी इथं बसलो आहे, एका तासाभरात माझ्यावरती सुद्धा कुठलाही गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी राज्यातली परिस्थिती आहे, जिल्ह्यातली परिस्थिती आहे। त्याला काय म्हणायचं? त्याच्यामुळं तो मतदार पूर्णपणे भयभीत झालेला आहे। त्याच्यामुळं हा जो जिल्हा आहे, मी अजूनही सांगतो, मी अभय जगतापांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की त्यांचा विजय निश्चित जे बोलतात ते कशाच्या आधारावर बोलतात, कारण ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन आणि त्यांच्या करिश्म्याखाली तयार झालेली भूमी आहे। तिथला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पक्षीय संघटन, एक सामान्य कार्यकर्ता जरी असला तरी तो पेटून उठेल आणि निश्चितपणे ह्या अशा बंडाविरुद्ध, अशा वातावरणाविरुद्ध मतदान देईल का नाही हे आता आपल्याला उद्याला 18 तारखेला पाहायला मिळेल। सातारा जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणीच्या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाल्याचं वृत्त आपण पाहिलं असेल। त्यासोबतच मंत्री मकरंद आबा पाटील यांनाही धक्काबुक्की झाली।
यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना योग्य वेळी बदला घेऊ असं वक्तव्य केलं होतं. काय सांगाल त्याबद्दल? आता मोजक्याच भाषेत शब्दात सांगतो, बदला घेईल म्हणतात, बरोबर आहे, आणि निश्चितपणे बदला घेतील. हे आपल्याला निवडणुकीचा निकाल लागल्यावरतीच पूर्णतः लक्षात येईल. कराडमध्ये माहितीची बैठक झाली, त्या बैठकीला सुद्धा मकरंद आबा आणि शंभूराज देसाई अनुपस्थित राहिले. त्यानंतर काल त्यांची कोर कमिटीची बैठक झाली, मात्र त्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई म्हटले की माहिती म्हणून आम्ही एकत्र आहोत, मात्र जो निर्णय आहे तो मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं काल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. अगदी बरोबर आहे. माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे सध्या ऑपरेशन टायगर जे आपण म्हणतोय जे चाललेलं आहे, त्यांनी कालच नुकतीच रात्री इमर्जन्सीला दिल्लीला जाऊन दिल्लीवरून राजस्थानला गेले आणि जे लोकसभेचे जे हे आहेत सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन ते आता ऑपरेशन कोणतं करतात हे दिल्लीमध्ये घडामोडी प्रचंड प्रमाणात चाललेले आहेत. आणि ते जर यशस्वी झाले तर जे शरद पवार साहेबांना जमलं नाही, जे देवेंद्र फडणवीस साहेबांना जमलं नाही, तर एकनाथ शिंदे करू पाहत आहेत का, हे आता आपल्याला पाहण्याची वेळ आलेली आहे. आणि निश्चितपणे त्यात जर ते यशस्वी झाले तर महाराष्ट्रामध्ये एक दिग्गज नेतृत्व म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे येतील असं मला दिसतंय. मकरंद आबा ज्याप्रमाणे म्हणले की योग्य वेळेत बदला घेऊन, ही योग्य वेळ आली आहे का राष्ट्रवादी आणि शिवसेनेची निश्चितपणे बदला घेण्याची? निश्चितपणे आलेली आहे आणि ते तुम्हाला उद्याच्या मतदानातून दिसून येईल. हे पहा, साताऱ्यातलं जे मतदार आहेत हे 472 आहेत आणि सांगलीचे 423 आहेत, म्हणजे 49 मतं ही जास्त सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. आणि सातारा जिल्ह्यामध्ये कोणाला कशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळते तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, हे प्रत्येकाला माहीत झालेले आहे. त्याच्यामुळं वचपा हा, शुद्ध वचपा हा तुम्हाला उद्याच्या मतदानातून निश्चितपणे दिसेल. आणि विजयी घोडदौड ही कुठं चालली हे उद्याचं चित्र जिल्ह्यातलं तुम्हाला स्पष्ट होईल. आणि हे जर झालं तरच सामान्य कार्यकर्ता टिकणार आहे, पक्षाची वाताहत जी होती ती थांबणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे झाले, म्हणजे शरद पवार गटाचे झालेले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बैठका घेतल्या जातात महाविकास आघाडीच्या. त्या ठिकाणी जे पाटील वगैरे आहेत ते सर्व एकत्र आहेत. त्या ठिकाणी अभयसिंह जगताप यांना मदत होईल का चांगल्या प्रकारे? निश्चितपणे मदत होईल, यामध्ये काही शंका राहिलेली नाही आहे. आज आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीची देशात आणि राज्यात सत्ता असतानासुद्धा त्यांनी त्यांचे ह्या सातारा जिल्ह्यातले जे मतदार आहेत त्यांनी कोकणामध्ये घेऊन गेले असल्याचे आम्हाला समजत आहे. आणि मी सुद्धा काल माहिती घेतली तर बरेच सदस्य फलटण शहरामध्ये नाही आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये काहीतरी खुपसते, धुपसते, काय भीती वाटते, म्हणून ते त्यांचे मतदार घेऊन आज्ञास्थळी रवाना झालेले आहेत. महायुतीकडे पुरेसं संख्याबळ असताना विजयासाठी तरीही त्यांच्या विजयाबद्दल थोडीशी त्यांना विश्वास नाही का असं वाटते का तुम्हाला? 2017चीच पुनरावृत्ती 2026ला होईल. ज्या पक्षाकडे संख्याबळ असतं, ज्याला आत्मविश्वास असतो, त्यालाच पराभवाला सामोरं जावं लागतं. जरी महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नसलं तरी तीच 2017ची पुनरावृत्ती 2026ला होईल, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. हे होते नंदकुमारजी मोरे, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फलटणमध्ये काम करतात. आणि त्यांच्याशी आपण उद्या होणाऱ्या मतदानाबद्दल आपण या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत केली. सातारा सांगली विधान परिषद निवडणूक 2026च्या अनुषंगाने त्यांच्याशी बातचीत केली. आपल्याला या निवडणुकीबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.